नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बोर्ड प्रॉब्लेम सोल्युशन सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी प्रोफेसर प्रणव कानिटकर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। या सिरीजमध्ये आपण बोर्डात आलेले फायनल अकाउंट्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय। सो नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात। आज आपण प्रॉब्लेम नंबर 9 सॉल्व्ह करणार आहोत। गिवन बिलो इज द ट्रायल बॅलन्स ऑफ मेसर्स शैलेश अँड निलेश ॲज ऑन 31st March 2016. You are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2016 and balance sheet as on that date. याही प्रॉब्लेम मध्ये रेशो दिलेला नाहीये। जर रेशो दिलेला नसेल पार्टनर्सचा तर रेशो काय घ्यायचा असतो 1:1। आता दोन पार्टनर्स आहेत, सो रेशो असेल 1:1। म्हणजे थोडक्यात लॉस झाला किंवा प्रॉफिट झाला, दोन्ही केसमध्ये काय करणार आहोत, इक्वली प्रॉफिट किंवा लॉस आपण पार्टनर्सना वाटणार आहोत। ट्रायल बॅलन्स दिला ॲज ऑन 31st March 2016 डिस्कस करूयात। ओपनिंग स्टॉक कुठे रेकॉर्ड होईल, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला। प्रत्येक व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करत आलेलो आहे ओपनिंग स्टॉक। या वर्षीचा ओपनिंग स्टॉक म्हणजे लास्ट इयरचा क्लोजिंग स्टॉक। लास्ट इयरच्या नोटबुक्समधनं तो गोज आउट आहे, या वर्षीच्या नोटबुक्समध्ये तो कम्स इन आहे। ट्रेडिंग अकाउंटवरती आपण गुड्सची मुवमेंट रेकॉर्ड करतो। जर गुड्स कम्स इन असतील तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल, इफ गुड्स आर गोइंग आउट तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड होईल। Purchases trading account debit side, again goods are coming in trading account debit side. Wages आपण कोणाला पे करतो, wages is paid to the workers who works in a factory. त्याचा प्रोडक्शनशी संबंध आहे, त्याच्यामुळे wages are debited to trading account. ट्रेडिंग अकाउंट वरती आपण कोणते एक्सपेन्सेस लेणार आहोत, विच इज आयदर रिलेटेड टू प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चर और फॅक्टरी रिलेटेड एक्सपेन्सेस असतील तर आपण ट्रेडिंग अकाउंटला लिहितो। पुढे आले सॅलरी, सॅलरी इज पेड टू ऑफिस स्टाफ, त्याच्यामुळे सॅलरी ॲडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड आहे, त्याचा प्रोडक्शनशी संबंध नाही, त्यामुळे रेकॉर्ड होईल P&L अकाउंटच्या डेबिट साईडला। आता ब्रॅकेटमध्ये काय दिलं बघा, सॅलरीज फॉर हाऊ मेनी मंथ्स, 10 months, राईट। आपण हे इयर एंड करतोय, राईट। सो इयर किती आहे आपलं, 31st March 2016 ला संपलंय, म्हणजे 1st April 2015 टू 31st March 2016। मग आता 12 मंथची सॅलरी आपण द्यायला पाहिजे होती, पण आपण पे किती केली, ओनली फॉर 10 months, म्हणजे 2 महिन्याची सॅलरी ड्यू तर झाली आहे, बट आपण अजून पे केलेली नाही, म्हणजे सिंपल आउटस्टँडिंग सॅलरीची ॲडजस्टमेंट आहे। बट आता ही ॲडजस्टमेंटमध्ये न देता एक्झामिनरनी काय केलंय, सॅलरीच्याच ब्रॅकेटमध्ये 10 months दिले। सो आपल्याला हे कळायला पाहिजे की वर्षामध्ये टोटल 12 months असतात आणि आपण 10 monthsची सॅलरी इथे कन्सिडर केली आहे। सो उरलेल्या 2 महिन्याची सॅलरी कन्सिडर करायला लागेल, अर्थातच ती पे केलेली नाही आहे, म्हणजे ती आउटस्टँडिंग आहे। मग आता थोडक्यात आपल्याला आउटस्टँडिंग सॅलरीची ॲडजस्टमेंट करायची आहे। सो आता ज्या ॲडजस्टमेंट एक्झामिनरनी दिल्यात त्याच्यासोबत ही हिडन ॲडजस्टमेंट पण आपल्याला करायची आहे। सो आता एक काम करा, जिथे ॲडजस्टमेंट्स दिल्यात तिथे आपण एक 6वी ॲडजस्टमेंट ॲड करूयात। हिडन इज इक्वल टू आउटस्टँडिंग सॅलरी फॉर 2 months। स्वतः ॲडजस्टमेंट करताना हिडन ॲडजस्टमेंट पण आपल्याला करायची आहे। कम बॅक टू ट्रायल बॅलन्स अगेन। ऑफिस एक्सपेन्सेस दिलेत, P&L अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होतील। बँक चार्जेस P&L अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होतील। दोन्ही एक्सपेंडिचर आहेत, त्याचा प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग, फॅक्टरीशी काही संबंध नाही। पुढे आलेत मशिनरी आणि लँड अँड बिल्डिंग, दोन्ही आपल्या ॲसेट्स आहेत, सो बॅलन्स शीट ॲसेट साईडला रेकॉर्ड होतील। बॅड डेट्स म्हणजे डेटर्सने आपले पैसे बुडवले, लॉस झाला, फायनान्शियल लॉस आहे, सो P&L अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल। सन्ड्री डेटर्स, डेटर इज अ पर्सन फ्रॉम हुम वी हॅव टू रिसीव्ह द मनी, आपल्याला पैसे यायचे, त्यामुळे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला रेकॉर्ड होतील। इलेक्ट्रिसिटी चार्जेस P&L अकाउंट डेबिट साईडला रेकॉर्ड होतील। अगेन एक्सपेंडिचर आहे, त्याचा प्रोडक्शन, फॅक्टरी, मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंगशी काही संबंध नाही, सो P&L डेबिट साईडला रेकॉर्ड होईल। फर्निचर आपली ॲसेट आहे, सो बॅलन्स शीट ॲसेटला रेकॉर्ड होतील। 8% डिबेंचर्स ही पण आपली ॲसेट आहे, सो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला रेकॉर्ड होतील। आता डिबेंचर्स म्हणजे काय, तर आपण कंपनीला थोडक्यात लोन दिलेलं आहे, या लोनवरती कंपनी आपल्याला इंटरेस्ट देईल आणि जेव्हा केव्हा ह्याचा टेन्युअर संपेल तेव्हा आपली लोन अमाऊंट आपल्याला परत करेल। सो थोडक्यात आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, थोडक्यात कंपनीला लोन दिलेलं आहे, त्याच्यावर आपल्याला काय मिळणार आहे, इंटरेस्ट मिळणार आहे। आता इंटरेस्ट किती % मिळणार आहे, त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट त्यांनी दिलेला असतो। डिबेंचर्सच्या नावाच्या आधी त्याचा इंटरेस्ट रेट दिलेला असतो। आताच्या केसमध्ये इंटरेस्ट रेट किती आहे बघा, 8% आपल्याला इंटरेस्ट मिळायला पाहिजे।
सो दर वर्षाला आपल्याला 8% इंटरेस्ट त्या कंपनीने द्यायला पाहिजे. आता इथे आपण डिबेंचर्स परचेस कधी केलेत त्याची पण डेट दिलेली आहे बघा. 1 ऑक्टोबरला परचेस केलेत. सो नंबर ऑफ मंथ्स मोजूयात. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. सो टोटल 6 महिने आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि आता आपल्याला या डिबेंचर्सवर 6 महिन्याचा इंटरेस्ट मिळायला पाहिजे. ही सुद्धा आउटस्टँडिंग इंटरेस्टची ॲडजस्टमेंट आहे. सो मागच्या प्रॉब्लेममध्ये पण आपण हे डिस्कस केलेलं आहे की जेव्हा आपल्याला डेट देतात आणि इंटरेस्ट रेट देतात तेव्हा आपल्याला हिडन ॲडजस्टमेंट करायची असते. सो आता 8% आपल्याला इंटरेस्ट रेट दिलाय आणि आपली इन्व्हेस्टमेंट किती महिन्यासाठी आहे? 6 मंथसाठी आहे. सो या 6 मंथचा इंटरेस्ट आपल्याला मिळणार आहे. सो कुठली ॲडजस्टमेंट झाली? आउटस्टँडिंग इंटरेस्ट. सो आता एक हिडन ॲडजस्टमेंट लिहून टाकूयात. हिडन इज इक्वल टू outstanding interest on debentures. Now come back to trial balance again. पुढे दिले ड्रॉइंग्स ऑफ शैलेश आणि ड्रॉइंग्स ऑफ निलेश. आता ड्रॉइंग्स आपण काय करतो? कॅपिटल अकाउंट मधनं मायनस करतो. या प्रॉब्लेममध्ये कॅपिटल अकाउंट सोबत करंट अकाउंट पण दिलेले आहेत. सो आपण हे ऑलरेडी मागच्या व्हिडिओजमध्ये डिस्कस केलेलं आहे. जर तुम्ही डायरेक्टली हा व्हिडिओ बघत असाल तर आय विल सजेस्ट मागचे 8 व्हिडिओ बघा आणि मग हा व्हिडिओ स्टार्ट करा. जेव्हा कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट दोन्ही प्रॉब्लेममध्ये दिलेले असतात तेव्हा पार्टनरची अशी इच्छा आहे की त्यांना त्यांचं कॅपिटल फिक्स ठेवायचं आहे. त्यामुळे आपण काय करतो? कॅपिटल अकाउंट जे आहेत ते डायरेक्ट आउटर कॉलमला लिहून टाकतो आणि कॅपिटलवरच्या सगळ्या ॲडजस्टमेंट आपण करंट अकाउंटला करतो. त्यामुळे आता ड्रॉइंग्स जे आहेत ते कॅपिटलमधून मायनस न करता आजच्या प्रॉब्लेममध्ये आपण करंट अकाउंटमधून मायनस करणार आहोत. सो ड्रॉइंग्सला मी काय लिहिलं? मायनस फ्रॉम करंट अकाउंट. सन्ड्री क्रेडिटर्स. क्रेडिटर इज अ पर्सन टू हुम वी हॅव टू पे द मनी. आपल्याला पैसे द्यायचे म्हणजे आपली लायबिलिटी आहे. बँक ओव्हरड्राफ्ट. आपण बँककडनं लोन घेतले, आपल्याला पैसे द्यायचे म्हणजे ही पण झाली लायबिलिटी. सेल्स. गुड्स आर गोइंग आउट त्यामुळे रेकॉर्ड होतील ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि कॅपिटल आणि करंट अकाउंट दोन्ही कुठे रेकॉर्ड होतील? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. पार्टनर्सने आपल्याला कॅपिटल दिलेलं आहे, आपल्याला ते काय करायचंय? रिपे करायचंय ॲट द एंड ऑफ द बिझनेस. आत्ता नाही, जेव्हा केव्हा बिझनेस बंद पडेल तेव्हा आपल्याला पैसे आपल्याला पार्टनर्सना रिटर्न करायचे असतात. त्यामुळे थिंकिंग फ्रॉम द अँगल ऑफ बिझनेस इट इज अ लायबिलिटी. ॲडजस्टमेंट डिस्कस करूयात. पहिली ॲडजस्टमेंट आहे स्टॉक ऑन 31 मार्च 2016 वॉज व्हॅल्यूड ॲट द मार्केट प्राइस ऑफ 84,000 which was 20% above its cost price. Closing stock is valued at cost or market price whichever is lower. सगळ्यात कमी अमाऊंट जी आहे ती आपल्याला रेकॉर्ड करायची असते. आता आपल्याला जी अमाऊंट दिली आहे मार्केट प्राइस 84,000 ते काय म्हणतायत? ही जी मार्केट प्राइसची अमाऊंट आहे ही कॉस्ट प्राइस पेक्षा 20% जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ कॉस्ट प्राइस ही मार्केट प्राइस पेक्षा कमी आहे, पण कॉस्ट प्राइस किती आहे हे मात्र एक्झामिनरनी सांगितलेलं नाहीये. आपल्याला वर्किंग नोट करून ही कॉस्ट प्राइस काढावी लागेल. ही ॲडजस्टमेंट ऑलरेडी मी प्रॉब्लेम नंबर 4 मध्ये म्हणजे या प्लेलिस्टच्या व्हिडिओ नंबर 4 मध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेली आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर प्लीज तो व्हिडिओ आधी बघा. मग आता काय करायला लागेल? आपल्याला एक वर्किंग नोट करायला लागेल आणि कॉस्ट प्राइस फाइंड आउट करायला लागेल आणि त्या कॉस्ट प्राइसला आपल्याला क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यू करायला लागेल. क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट काय असतात? पहिला इफेक्ट आहे ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, दुसरा इफेक्ट आहे बॅलन्स शीट ॲसेट साईड. क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय? लास्ट डेचा स्टॉक आहे. हा या वर्षातनं पुढच्या वर्षात ट्रान्सफर झाला, या वर्षातनं तो गोज आउट आहे म्हणून ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. आणि बॅलन्स शीट ॲसेटला का? कारण एज ऑन द लास्ट डेट क्लोजिंग स्टॉक जो आहे ती आपली प्रॉपर्टी आहे. पुढे आले डेप्रिसिएट मशिनरी ॲट द रेट ऑफ 10%. पहिला इफेक्ट मायनस फ्रॉम ॲसेट. डेप्रिसिएशनचा अर्थ काय आहे? डेप्रिसिएशनचा अर्थ आहे वेअर अँड टेअर ऑफ ॲसेट किंवा यूज ऑफ ॲसेटमुळे ॲसेटची व्हॅल्यू कमी होते. ॲसेटची व्हॅल्यू कमी झाली म्हणजे काय झाला? लॉस. तो कुठे देणार आहोत? P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि मायनस फ्रॉम ॲसेट का? अर्थातच ॲसेटची व्हॅल्यू कमी झाली म्हणून मायनस फ्रॉम ॲसेट. पुढे आले क्रिएट अ रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. पहिला इफेक्ट काय करणार? मायनस फ्रॉम डेटर्स. RDDचा अर्थ काय आहे? आपल्याला असं वाटतंय की काही डेटर्स आपले पैसे बुडवतील. जर डेटर्सनी पैसे बुडवले अर्थातच डेटर्सची अमाऊंट कमी होईल आणि अगेन लॉस होईल. त्याच्यामुळे तो कुठे लिहायला पाहिजे? P&L अकाउंटच्या डेबिट साईड. पुढे आले प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट द रेट ऑफ 8% पर ॲनम.
म्हणजे पार्टनर्सना आपल्याला इंटरेस्ट द्यायचा आहे. पार्टनर्सना इंटरेस्ट दिला तर काय होईल, पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट वाढेल. पण आजच्या प्रॉब्लेममध्ये त्यांना फिक्स ठेवायचं आहे कॅपिटल. म्हणजे ॲड करताना कुठे ॲड करायला लागेल, ॲड टू करंट अकाउंट. त्यांचा जो करंट अकाउंट आहे त्यात ॲड करा. सिंपल गोष्ट सांगतो, जर तुम्ही बँकेत पैसे ठेवले बरोबर, तर बँक तुम्हाला इंटरेस्ट देते. बँक काय प्रत्येकाच्या घरी जाऊन इंटरेस्ट देते का? नाही. बँक काय करते, तुमचा जो बँक अकाउंट आहे त्याच्यातच इंटरेस्टची अमाऊंट ॲड करून टाकते. आपण पण सेम करणार आहोत. आपण पार्टनर्सना घरी जाऊन पैसे देऊ शकतो काही इंटरेस्ट नाही. मग काय करायचं, पार्टनर्सचे जे अकाउंट आहेत आपल्याकडे त्या अकाउंटमध्येच इंटरेस्ट ॲड करून टाकायचं. मग आता दोन अकाउंट आहेत, एक कॅपिटल आणि एक करंट. कॅपिटल अकाउंट आहेत ना फिक्स ठेवायचे, ते चेंज नाही करायचे. म्हणजे कुठे ॲड करणार, ॲड टू करंट अकाउंट. आणि बिझनेसच्या अँगलने विचार केला तर हा आपला काय झाला, एक्सपेंडिचर. वाय एक्सपेंडिचर? बिझनेसच्या अँगलने विचार केला तर आपण पार्टनर्सना इंटरेस्ट दिला म्हणजे एक्सपेंडिचर झाला. मग आता तो कुठे रेकॉर्ड करायला पाहिजे, P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंगला का नाही रेकॉर्ड केला, कारण ह्याचा प्रोडक्शन, फॅक्टरी, मॅन्युफॅक्चरिंगशी काहीही संबंध नाही. पुढे दिले, मशिनरी इन्क्लूड्स परचेस ऑफ मशिनरी फॉर 40,000 ऑन 1 जानेवारी 2016. म्हणजे आता बघा काय म्हणतात ते, ट्रायल बॅलन्समध्ये जी मशिनरी आहे ना, ट्रायल बॅलन्समध्ये जी मशिनरी आहे 90,000ची, त्यातली 40,000ची जी मशिनरी आहे ना ती परचेस केली आहे म्हणतात कधी, 1 जानेवारी 2016ला परचेस केली. म्हणजे उरली कितीची, 50,000ची. ही मात्र आपल्याकडे पूर्ण 12 महिने आहे. मग आता बघा, ही ॲडजस्टमेंट आहे का इन्फॉर्मेशन आहे? आन्सर इज इन्फॉर्मेशन. का इन्फॉर्मेशन आहे? कारण 40,000 हे ऑलरेडी इन्क्लुडेड आहेत या 90,000 मध्ये. कारण ट्रायल बॅलन्स कधी बनवला आपण, 31 मार्चला बनवलाय. ही 40,000ची मशिनरी कधी घेतली आपण, 1 जानेवारी 16ला. म्हणजे ही 40,000ची मशिनरी त्या 90,000च्या मशिनरीमध्ये इन्क्लुडेड आहे. मग आता ही इन्फॉर्मेशन कशाला दिली असेल? करेक्ट, डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करण्यासाठी. सो 90,000 पैकी 40,000ची जी मशिनरी आहे त्याच्यावरती डेप्रिसिएशन किती महिन्याचं काढणार आहे आपण, 3 मंथ्स. का 3 मंथ्स? कधी घेतली आहे, जानेवारी. सो जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, 3 महिन्याचं डेप्रिसिएशन काढणार. आणि उरलेली जी 50,000ची जी मशिनरी आहे ती पूर्ण 12 महिने वापरली, त्याच्यामुळे डेप्रिसिएशन किती महिन्याचं काढणार, 12 मंथ्सचं. ही ॲडजस्टमेंट नाही आहे, फक्त इन्फॉर्मेशन आहे. पण जेव्हा आपण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करू तेव्हा आपल्याला काळजी घ्यायला लागणार आहे. काय काळजी घ्यायला लागणार आहे, डेप्रिसिएशन आपल्याला स्प्लिट करून काढावं लागणार आहे. 50,000 वर पूर्ण 12 महिन्याचं डेप्रिसिएशन, 40,000 वर फक्त 3 महिन्याचं. सो इथे मी लिहून टाकतो की काय आहे, इन्फॉर्मेशन. आणि दोन हिडन ॲडजस्टमेंट करायचे आहेत. पहिली ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सॅलरीची. काय करणार आपण, ॲड टू सॅलरी. कारण सॅलरी आपण 10 महिन्याचीच पे केली आहे, म्हणजे एक्सपेंडिचर फक्त 10 महिन्याचा कन्सिडर केलाय. आपल्याला 12 महिन्याचं कन्सिडर करायचं आहे, म्हणजे 2 महिन्याचा एक्सपेंडिचर त्यात ॲड करावा लागेल. सो पहिला इफेक्ट ॲड टू सॅलरी. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. वाय बॅलन्स शीट लायबिलिटी साईड? वाय बॅलन्स शीट लायबिलिटी साईड? बिकॉज 2 महिन्याची सॅलरी आपल्याला द्यायची. दिस इज आर रिस्पॉन्सिबिलिटी. एनी रिस्पॉन्सिबिलिटी इज लायबिलिटी. हिडन आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. आपल्याला इंटरेस्ट मिळणार आहे. सो इंटरेस्ट मिळणार आहे म्हणजे आपला इन्कम झाला आणि लोनची अमाऊंट वाढेल. सो पहिला इफेक्ट ॲड टू डिबेंचर्स. बरोबर, आपण जेवढं लोन दिलं होतं त्याच्यावरती इंटरेस्ट मिळणार आहे म्हणजे लोनची अमाऊंट वाढली आणि आपला इन्कम झाला, म्हणून कुठे लिहिणार आहोत, P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला का नाही लिहिला, कारण की या इन्कमचा प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग, फॅक्टरीशी काही संबंध नाही. त्यामुळे पहिला इफेक्ट ॲड टू डिबेंचर्स, दुसरा इफेक्ट P&L अकाउंट क्रेडिट साईड. दॅट्स इट. प्रॉब्लेमचं डिस्कशन आता करून झालेलं आहे. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. तुम्हाला ड्रॉ करायचं आहे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. जर तुम्ही ड्रॉ केले नसेल तर शांतपणे वेळ घ्या, व्हिडिओ पॉज करा, शांतपणे ड्रॉ करा आणि मग व्हिडिओ पुन्हा स्टार्ट करा. लेफ्ट पेजवरती तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ड्रॉ करायचं आहे. राईट पेजवरती तुम्हाला बॅलन्स शीट ड्रॉ करायचं आहे. वरती हेडिंग टाकायचं आहे इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म ऑफ, आणि दोन्ही पार्टनर, तिन्ही पार्टनर, जे केवढे पार्टनर्स असतील त्यांची नावं लिहायची आहेत. त्यानंतर पुढे ट्रेडिंग अकाउंटला हेडिंग टाकायचं आहे ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड, आणि त्याच्या पुढे जी काही डेट असेल ती 31 मार्च, आणि मग त्याच्या पुढे जे काही इयर असेल ते. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड, आणि मग जी काही डेट असेल ती 31 मार्च, आणि मग जे काही इयर असेल ते. ट्रेडिंग आणि P&L अकाउंट दोन्हीच्या लेफ्ट साईडला डेबिट लिहायचं आहे, राईट साईडला क्रेडिट लिहायचं आहे. बॅलन्स शीटला हेडिंग टाकताना परत वरती इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म ऑफ, आणि जेवढे पार्टनर्स असतील तेवढ्यांची नावं.
बॅलन्स शीटला लिहायचं आहे बॅलन्स शीट ॲज ऑन, आणि मग पुढे डेट येईल 31 मार्च, आणि मग जे काही इयर असेल ते बॅलन्स शीटला डेबिट क्रेडिट लिहायचं नाही. ट्रेडिंग आणि P&L ला लिहायचं आहे पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज, परत पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज. बॅलन्स शीटला मात्र काय लिहायचं आहे, लायबिलिटीज अमाऊंट रुपीज, ॲसेट्स अमाऊंट रुपीज. जर तुम्ही ऑलरेडी ड्रॉ करून रेडी असाल, दॅट्स ग्रेट. तुम्हाला जो काही वेळ मिळाला आहे त्याच्यामध्ये पटकन ते लाईक बटन हाणून द्या. लेट स्टार्ट. पहिला आलाय ओपनिंग स्टॉक, रेकॉर्ड होणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. फर्स्ट लाईन, टू ओपनिंग स्टॉक, outer column 88,000. नेक्स्ट परचेसेस 1,76,000. परचेसला काही ऍडजस्टमेंट नाहीये. सो आउटर कॉलम परचेसेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, आउटर कॉलम 1,76,000. नेक्स्ट वेजेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, वेजेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. वेजेसला सुद्धा ऍडजस्टमेंट नाहीये. सो आउटर कॉलम 23,500. नेक्स्ट सॅलरी P&L अकाउंट डेबिट साइड, पण सॅलरीला हिडन ऍडजस्टमेंट आहे. सो गो टू P&L अकाउंट डेबिट साइड. सॅलरी इनर कॉलम 18,000, वन लाइन ब्लैंक, एरो फॉर एडजस्टमेंट. नेक्स्ट ऑफिस एक्सपेन्सेस P&L अकाउंट डेबिट साइड, त्याला ऍडजस्टमेंट नाही आहे. सो आउटर कॉलम ऑफिस एक्सपेन्सेस P&L अकाउंट डेबिट साइड, आउटर कॉलम 8,000. बैंक चार्जेस P&L अकाउंट डेबिट साइड, त्यालाही ऍडजस्टमेंट नाही आहे. सो आउटर कॉलम बैंक चार्जेस P&L अकाउंट डेबिट साइड, आउटर कॉलम 2,600. पुढे आले मशिनरी बॅलन्स शीट ॲसेट साइड. मशिनरीला ऍडजस्टमेंट आहे. सो इनर कॉलम मशिनरी बॅलन्स शीट ॲसेट साइड, इनर कॉलम वन लाइन ब्लैंक, एरो फॉर एडजस्टमेंट. नेक्स्ट लँड अँड बिल्डिंग बॅलन्स शीट ॲसेट साइड. लँड अँड बिल्डिंगला काहीच ऍडजस्टमेंट नाही आहे. सो आउटर कॉलम $1,30,000. बॅड डेट्स P&L अकाउंट डेबिट साइड, बॅड डेट्सला काहीच ऍडजस्टमेंट नाही आहे. सो आउटर कॉलम $4,000. पुढे आलेत सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीट ॲसेट साइड. सन्ड्री डेटर्सला ऍडजस्टमेंट आहे. सो इनर कॉलम $82,000, वन लाइन ब्लैंक, एरो फॉर एडजस्टमेंट. इलेक्ट्रिसिटी चार्जेस P&L अकाउंट डेबिट साइड, त्याला ऍडजस्टमेंट नाही आहे. सो आउटर कॉलम
9,900. नेक्स्ट फर्निचर बॅलन्स शीट ॲसेट साईड. फर्निचरला ॲडजस्टमेंट नाही आहे, सो आउटर कॉलम. सो गो टू बॅलन्स शीट ॲसेट साईड. फर्निचर 43,000. नेक्स्ट आहेत 8% डिबेंचर्स बॅलन्स शीट ॲसेट साईड. त्याला हिडन ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे इनर कॉलम. 8% डिबेंचर्स इनर कॉलम 40,000. वन लाईन ब्लँक ॲरो फॉर ॲडजस्टमेंट. ड्रॉइंग्स आपल्याला करंट अकाउंटमधनं मायनस करायचे आहेत, पण आता कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट आपण लायबिलिटी साईडला पहिले लिहितो. सो लिहून घेऊयात आणि मग त्यातनं ड्रॉइंग्स मायनस करूयात. सो गो टू लायबिलिटी साईड फर्स्ट. हेडिंग टाकूयात कॅपिटल अकाउंट्स. कॅपिटल अकाउंट आपल्याला आउटर कॉलमला लिहायचे, सो लाईन सोडायची गरज नाही. शैलेश आणि निलेश असे पार्टनर्स आहेत. मग हेडिंग टाकूयात करंट अकाउंट्स. पहिला पार्टनर आहे शैलेश. लीव 3 लाइन्स ब्लँक ॲरो फॉर ॲडजस्टमेंट. दूसरा पार्टनर आहे निलेश. लीव 3 लाइन्स ब्लँक ॲरो फॉर ॲडजस्टमेंट. आता या करंट अकाउंटमधून ड्रॉइंग्स मायनस करूयात. शैलेशचे ड्रॉइंग्स आहेत 3,000. आणि निलेशचे ड्रॉइंग्स आहेत 2,000. नेक्स्ट आहेत क्रेडिटर्स बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. sundry creditors balance sheet liability side outer column 1,03,000. Next, bank overdraft balance sheet liability side outer column bank overdraft balance sheet liability side outer column 60,000. Next, sales trading account credit side. So go to trading account credit side. Sales ला adjustment नहीं है, so outer column. $3,08,000. नेक्स्ट आहेत कॅपिटल अकाउंट्स आणि करंट अकाउंट्स बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला लिहायचे आहेत. सो गो टू बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. पहिले कॅपिटल अकाउंट्स लिहूयात. दोघांचंही कॅपिटल आहे 1,20,000. आउटर कॉलमला लिहायचे. आणि आता करंट अकाउंटचे बॅलन्स लिहूयात. शैलेशचा करंट अकाउंटचा बॅलन्स आहे 5,000. निलेशचा आहे 4,000. पोस्टिंग झालंय. आता ॲडजस्टमेंट्स करूयात. पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकसाठी आपल्याला कॉस्ट प्राइस काढायला लागेल आणि त्याच्यासाठी वर्किंग नोट करायला लागेल. सो गो टू वर्किंग नोट्स.
हेडिंग टाका वर्किंग नोट्स. पहिल्या वर्किंग नोटला नाव द्या कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट प्राइस ऑफ क्लोजिंग स्टॉक. आता आपल्याला जी दिली आहे ती मार्केट प्राइस दिली आहे. त्या मार्केट प्राइस मधनं 20% मायनस करून कॉस्ट प्राइस काढता येत नाही. सो काय करायचं मी सोपं तुम्हाला सांगितलंय. कॉस्ट प्राइसला 100 रुपीज अजूम करा. तुम्ही काही अजूम करू शकता बरं का. 100च घ्यायला पाहिजे 100च घ्यायला पाहिजे असं काही नाही. यू कॅन अजूम ॲब्सोल्युटली एनिथिंग. यू कॅन अजूम 100, 500, 10, 1000, 5000 ऑड अमाऊंट पण अजूम करू शकता. बट अशा अमाऊंट्स अजूम केल्या तर तुम्हालाच कॅल्क्युलेशनला त्रास होईल. सो बेटर 100 घ्या. कॅल्क्युलेशन सोपं जातं, काम सोपं होतं. ठीक आहे. जर कॉस्ट प्राइस 100 असती आपण काय अजूम करतोय. इफ जर कॉस्ट प्राइस 100 रुपीज असती तर मार्केट प्राइस किती झाली असती सांगा बरं मला. मार्केट प्राइस काय झाली आहे म्हणतायत ते. मार्केट प्राइस 20% अबाव झाली. काय म्हणलंय बघा. कॉस्ट प्राइस दिलेली नाही आहे आपल्याला. काय दिलेलं आहे. स्टॉक ऑन 31 मार्च 2016 वॉज व्हॅल्यूड ॲट मार्केट प्राइस. आपल्याला कुठली व्हॅल्यू दिली आहे मार्केट प्राइस. आणि ते काय म्हणतायत which was 84,000 which was 20% above its cost price. म्हणजे कॉस्ट प्राइस पेक्षा मार्केट प्राइस 20% नी जास्त आहे. मग सिंपल. कॉस्ट जर 100 घेतली तर त्याच्यापेक्षा 20% नी जास्त म्हणजे मार्केट प्राइस किती होईल 120 रुपीज. मग आता आपल्याला मार्केट प्राइस ऑलरेडी माहिती आहे किती दिली आहे 84,000. आपल्याला कोणती प्राइस पाहिजे कॉस्ट प्राइस पाहिजे. सिंपल क्रॉस मल्टिप्लाय करायचं आपल्याला. स्कूलमध्ये तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करायला शिकलेला आहेत. कसं काढणार. 84,000 मल्टिप्लाइड बाय 100 डिवायडेड बाय 120. किती येतोय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक मिळेल आपल्याला 70,000. आपलं जेव्हा आन्सर येईल ना काय करून बघायचं ताळा करून बघायचा. ताळा म्हणजे तुमच्या भाषेत क्रॉस चेक. मग 70,000 जर कॉस्ट प्राइस असेल तर त्याच्यामध्ये 20% ऍड करा. एक झिरो कट केला तर किती होतात 10%. म्हणजे 7,000 किती पर्सेंट होतील 10%. डबल करा म्हणजे 14,000 होतील 20%. ऍड करा बरं त्याच्यात 14,000. आले का 84,000. येस म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे. म्हणजे आता आपल्याला क्लोजिंग स्टॉक कितीला रेकॉर्ड करायचा आहे 70,000. दोन इफेक्ट देऊयात. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साइड. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. बाय क्लोजिंग स्टॉक. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साइड. क्लोजिंग स्टॉक 70,000. पुढची ऍडजस्टमेंट करूयात. डेप्रिसिएट मशिनरी ॲट द रेट ऑफ 10% पर एनम. पण आता आपल्याला माहिती आहे ऍडजस्ट नंबर 5 मध्ये त्यांनी इन्फॉर्मेशन दिली होती की मशिनरी जी आहे ती स्प्लिट करून डेप्रिसिएशन काढायचे. सो त्याच्यासाठी पण आपल्याला वर्किंग नोट करायला लागेल. सो गो टू वर्किंग नोट नंबर 2. त्याला नाव द्या कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. टोटल मशिनरी दिली आपल्याला 90,000 ची बरोबर. आता या मशिनरीला स्प्लिट करूयात.
एक आहे 50,000ची आणि एक आहे 40,000ची. त्यांनी इन्फॉर्मेशन काय दिली, ही जी 40,000ची मशिनरी आहे ही कधी परचेस केली आहे, परचेस्ड ऑन 1 Jan 2016ला. आणि उरलेली जी 50,000ची मशिनरी आहे ती आपल्याकडे सुरुवातीपासून आहे. सो दिस मशिनरी इज युज्ड फॉर हाऊ मेनी मंथ्स, युज्ड फॉर 12 मंथ्स. आणि ही जी मशिनरी आहे ती किती महिने वापरली, युज्ड फॉर ओनली 3 मंथ्स. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3च महिने वापरली. मग आता डेप्रिसिएशन किती आहे बघा, डेप्रिसिएशन त्यांनी दिलंय 10% पर ॲनम. पर ॲनमचा अर्थ असतो फॉर 12 मंथ्स. काढूयात, 1 कट केला की 10%. सो 5,000 डेप्रिसिएशन झालं. हे किती पर्सेंट झालं, 10%. फॉर हाऊ मेनी मंथ्स, 12 मंथ्स. डेप्रिसिएशन किती झालं, 10%नी 5,000 रुपीज. आता 40,000 वर काढूयात. 40,000 वरती डेप्रिसिएशन काढताना 4,000 होतील 10%. बट दिस इज फॉर हाऊ मेनी मंथ्स, दिस इज फॉर 12 मंथ्स. आपण जर मशिनरी 12 मंथ्स वापरलीच नाही तर डेप्रिसिएशन 12 मंथ्स येणार नाही. मग हाफ करूयात, 12चा हाफ 6 मंथ्स. 6 मंथसाठी किती होईल, 2,000. त्याच्याही हाफ करा, 3 मंथसाठी किती होईल, 1,000. मग आता टोटल डेप्रिसिएशन काढूयात. टोटल डेप्रिसिएशन इज इक्वल टू 5,000 प्लस 1,000. सो टोटल 6,000च डेप्रिसिएशन येईल. ही जी 40,000ची मशिनरी आहे त्याच्यावर आपल्याला 3 मंथ्सच डेप्रिसिएशन काढायचं आहे. सो 10% काढले 4,000, त्याच्या हाफ केले तर 6 मंथ्सला 2,000, त्याच्याही हाफ केले तर 3 मंथ्सला 1,000. सो 3 मंथ्सला 1,000 आणि इकडे 12 मंथ्सला 5,000. सो दोन्ही डेप्रिसिएशन ॲड केले तर आपल्याला टोटल मशिनरीवरचं डेप्रिसिएशन मिळेल 6,000. याचे दोन इफेक्ट. पहिला इफेक्ट, मायनस फ्रॉम ॲसेट. सो गो टू बॅलन्स शीट, ॲसेट साईड, minus depreciation at the rate of 10%. $6,000 depreciation आहे. सो आउटर कॉलम जातील 84,000. आणि याचा सेकंड इफेक्ट कुठे जाईल, P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. to depreciation on machinery, 6,000. पुढची ऍडजस्टमेंट आहे RDD ची, रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स 5% ऑन डेटर्स. पहिला इफेक्ट आहे मायनस फ्रॉम डेटर्स. सो गो टू बॅलन्स शीट, ॲसेट साईड, मायनस RDD ॲट द रेट ऑफ 5%. 1 कट केला तर 10%, ते होतील 8,200. त्याच्या हाफ करा, 4,100 होतील 5%. मायनस करूयात, आउटर कॉलम जातील 77,900. सेकंड इफेक्ट जाईल P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. सो गो टू P&L अकाउंट डेबिट साईड, टू RDD ब्रॅकेटमध्ये न्यू. ॲडजस्टमेंटमध्ये आला तर न्यू RDD 4,100. पुढची ॲडजस्टमेंट आहे प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन कॅपिटल. सो पहिला इफेक्ट, ॲड टू करंट अकाउंट. सो गो टू बॅलन्स शीट, लायबिलिटी साईड, ॲड इंटरेस्ट ऑन कॅपिटल. काढायचं कशावर, कॅपिटलवरच, पण ॲड कुठे करायचं, करंट अकाउंट वरती.
इंटरेस्ट ऑन कॅपिटलची ऍडजस्टमेंट आहे. सो इंटरेस्ट काढताना कॅपिटल अकाउंटवर काढायचं आहे, पण ऍड करताना कुठे ऍड करणार? करंट अकाउंटमध्ये, कारण आपल्याला कॅपिटल फिक्स ठेवायचे. दोघांचंही कॅपिटल सेमच आहे, सो इंटरेस्ट सेमच येईल. किती पर्सेंट काढायचे बघा? 8%. शैलेश आणि निलेशचं दोघांचंही कॅपिटल किती आहे? 1,20,000. एक झिरो जर कट केला तर किती होतात? 10%. म्हणजे 10% किती झाले? 12,000 रुपीज. हे झाले 10%. ठीक आहे. आता बाजूला 1% काढूयात. 1% कसे काढतात? 2 झिरो जर कट केले ना तर होतात 1%. बरोबर. सो बाजूला 1% काढूयात. 1,200 झाले 1%. अजून एकदा 1,200 घेऊयात, ते पण झाले 1%. या दोन्हीची टोटल करा, ते होतील 2%. 2% किती झाले? दोन्हीची टोटल किती झाले? 2,400. आता एक काम करा, यातनं ते मायनस करा. बरोबर. 10% मधनं 2% गेले तर किती राहतील? 8%. आणि 12,000 मधनं 2,400 गेले तर किती राहतील? 9,600. सो 8% किती मिळाले आपल्याला? 9,600. कसे काढले मी? पहिले 10% काढा, मग 1% प्लस 1% म्हणजे 2% काढा, आणि मग 10% मधून 2% मायनस करा, 8% मिळते. ऍड करूयात. 9,600 इच. याचा सेकंड इफेक्ट कुठे देणार? P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. सो गो टू P&L अकाउंट डेबिट साईड. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. $9,600 each. आउटर कॉलम जातील 19,200. आणि आता हिडन ऍडजस्टमेंट करायचे आहेत. आउटस्टँडिंग सॅलरी. सो गो टू P&L अकाउंट डेबिट साईड. सॅलरी मध्ये ऍड करूयात. सॅलरी आपल्याला दिसते इनर कॉलमला 18,000. ही सॅलरी किती महिन्याची आहे? 10 महिन्याची. म्हणजे एका महिन्याची किती झाली? 1,800 पर मंथ. अशी किती महिन्याची आउटस्टँडिंग आहे? 2 मंथची. सो मल्टिप्लाय बाय 2 केलं तर आउटस्टँडिंग सॅलरी किती येईल? 3,600. सो पहिला इफेक्ट, ऍड टू सॅलरी, ऍड आउटस्टँडिंग. आउटर कॉलमला घ्या अमाऊंट 21,600. सेकंड इफेक्ट जाईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. गो टू बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. $3,600. आणि आता लास्ट हिडन ऍडजस्टमेंट करायची आपल्याला. आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. सो आता त्याची वर्किंग नोट करून इंटरेस्टची अमाऊंट काढायला लागेल. गो टू वर्किंग नोट नंबर 3. कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. डिबेंचर्सची अमाऊंट किती आहे? 40,000. इंटरेस्ट रेट किती आहे? 8%. ठीक आहे. सो परत तसंच काढूयात. 4,000 होतील 10%. बरोबर. बाजूला 1% काढूयात. 2 झिरो कट केले तर 400 होईल 1%. 400 होईल 1%. दोन्हीची टोटल 800 होतील 2%. मायनस करूयात येथून.
2% मायनस केले तर 3200 मिळतील आपल्याला 8%. सो इंटरेस्ट इज इक्वल टू 3200. हा किती पर्सेंट इंटरेस्ट झाला? 8%. बट दिस इज फॉर हाऊ मेनी मंथ्स? 12 मंथ्स. आपण डिबेंचर्स कधी घेतलेत बघा. डिबेंचर्सची डेट त्यांनी दिली आपल्याला 1 ऑक्टोबर. सो ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, टोटल 6 महिने झाले. सो हाफ करूयात. इंटरेस्ट किती मिळाला पाहिजे आपल्याला? 1600. दोन इफेक्ट देऊयात. पहिला इफेक्ट कुठे जाईल? डिबेंचर्स मध्ये ऍड होईल. सो गो टू बॅलन्स शीट, ॲसेट साइड, ऍड करा, ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट. $1600. आउटर कॉलम जाईल 41,600. आणि सेकंड इफेक्ट कुठे जाईल? P&L अकाउंटच्या क्रेडिट साइडला, बट लीव वन लाईन ब्लँक फॉर ग्रॉस प्रॉफिट. बाय इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. $1,600. दॅट्स इट. क्लोजिंग करूयात. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा. ट्रेडिंग अकाउंटवर क्रेडिट साइड मोठी आहे, सो टेक द टोटल ऑफ क्रेडिट साइड 3,78,000. डेबिट साइड त्यातनं मायनस करा, येईल त्याला म्हणायचं 2 ग्रॉस प्रॉफिट. सगळं बरोबर केलं तर ग्रॉस प्रॉफिट येतो 90,500. हा लिहायचा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट वरून P&L अकाउंटच्या क्रेडिट साइडला. आता P&L अकाउंटवर कुठली साइड ग्रेटर आहे बघा. क्रेडिट साइडच मोठी आहे, सो टेक द टोटल ऑफ क्रेडिट साइड. टोटल येते 92,100. क्रेडिट साइडची टोटल आहे, त्यातनं डेबिट साइडची टोटल मायनस केली तर आता मिळेल नेट प्रॉफिट जो इक्वली वाटायचा आहे शैलेश आणि निलेशला. सगळं बरोबर केलं तर नेट प्रॉफिट येतोय 16,700. इक्वली डिवाइड करायचं आहे. सो 8350 जातील शैलेशला, 8350 जातील निलेशला. हा जो नेट प्रॉफिट आलाय तो ऍड करणार आहोत पार्टनर्सच्या करंट अकाउंट मध्ये. सो गो टू बॅलन्स शीट, लायबिलिटी साइड, ऍड नेट प्रॉफिट 8350 शैलेशला आणि 8350 निलेशला. आता व्यवस्थित आउटर कॉलमला फिगर्स घ्या. पहिले 5,000 मधनं ड्रॉइंग्स मायनस करायचे आणि मग इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि नेट प्रॉफिट ऍड करायचंय. सो आउटर कॉलमला जात आहेत 19,950 शैलेशला आणि 19,950 निलेशला. आता बॅलन्स शीटची टोटल करूयात. बॅलन्स शीट काय व्हायला पाहिजे? टॅली व्हायला पाहिजे. लायबिलिटी साइडची टोटल येते 4,46,500. ॲसेटची सेम टोटल यायला पाहिजे.
ॲसेट साईडची पण टोटल येते 4,46,500. दॅट्स इट गाईज, प्रॉब्लेम इज सॉल्व्ड. माझं काम झालेलं आहे. आता तुम्हाला तुमचं काम करायचं आहे. तुमचं काम काय आहे? या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन दाबायचं आहे, म्हणजे मी जेव्हा नेक्स्ट व्हिडिओ टाकीन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये टाका. मी लवकरात लवकर तुमचे डाऊट्स सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करीन. तुमचे जे कोणी 12th स्टँडर्डचे फ्रेंड्स असतील त्यांना ही सिरीज रेकमेंड करा, म्हणजे येणाऱ्या बोर्ड एक्झामसाठी त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. व्हिडिओ सोडून जाण्याच्या आधी लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. फुकट आहे, करून टाका. येस, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, थँक्यू सो मच. बाय बाय, गुड डे.